आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस ते औदुंबर 46व्या पायी नामस्मरण दिंडी सोहळ्याने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। सद्गुरू धोंडीराज महाराज समाधी मंदिर पलूस ते श्री क्षेत्र औदुंबर या मार्गावर आयोजित करण्यात आलेली 46वी पायी नामस्मरण दिंडी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। डिसेंबर 2019 पासून सातत्याने सुरू असलेल्या या दिंडी परंपरेत कोरोनाचा काळ वगळता यंदाही शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवत वारीचा अविस्मरणीय अनुभव घेतला। रविवारी सकाळी 7 वाजता पलूस येथील समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज समाधी मंदिरापासून श्रीराम जयराम जय जय राम आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात या दिंडीचे प्रस्थान झाले। या प्रसंगी परिसरातील विविध मान्यवर, वारकरी, महिला भाविक आणि मोठ्या संख्येने युवक साधक उपस्थित होते। प्रवासादरम्यान आमनापूर येथे भाविकांसाठी चहा पाणी व विसाव्याची सोय करण्यात आली होती। अभंग, भक्तिगीते आणि नामजपाच्या गजराने संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता। दुपारी 12:30 वाजता ही दिंडी औदुंबर येथील दत्त मंदिरात पोहोचली, जिथे आरती आणि महाप्रसादानंतर सोहळ्याची सांगता झाली। या संपूर्ण दिंडी सोहळ्याचे नेटके नियोजन सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर सेवक वर्गाकडून करण्यात आले होते। भक्ती आणि शिस्तीच्या या संगमामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या पायी दिंडीच्या उद्देशाबद्दल बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांनी सांगितलं की आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात शारीरिक क्षमता आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अशा सोहळ्यांचे मोठे महत्त्व आहे। नामस्मरण, निसर्ग ध्यान आणि पायी चालणे या अंगाने या दिंडीचं आयोजन केलं जातं। पायी चालण्यामुळे शारीरिक क्षमतेत वाढ होते, तर नामस्मरणामुळे मनाला स्थैर्य लाभते। नामस्मरण आणि भक्तीच्या या जयकारामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळे चैतन्य निर्माण झालं असून भक्तांनी या वारीचा आनंद मनोभावे लुटला।